नॉर्मली आपण असं ऐकलेलं असतं की न्यूबॉर्न बेबीजना प्रत्येक 2 तासांनी फीड करणं हे गरजेचं असतं. प्रत्येक 2 तासांनी बाळाला दूध पाजणं गरजेचं असतं. परंतु हे स्पेशली रात्रीच्या वेळी जर असं प्रत्येक 2-2 तासाला बाळाला उठवून जर फीड करत असेल तर आईचीही झोप प्रॉपर होत नाही, बाळाचीही झोप प्रॉपर होत नाही. आणि मग त्यावेळी नवीन आईला हा प्रश्न पडतो की खरंच प्रत्येक 2 तासाला बाळाला उठवून बाळाला दूध पाजणं हे गरजेचं आहे का? तर नाही. लक्षात घ्या, जर तुमचं बाळ हे 9 महिने पूर्ण झाल्यानंतर जन्माला आलं असेल आणि बाळाचं वजन हे 2.5 किलोपेक्षा जर जास्त असेल तर पहिल्या 2 आठवड्यापर्यंत तुम्ही बाळाला प्रत्येक 2 तासांनी फीड करू शकता. पण त्यानंतर मात्र बाळाच्या डिमांडनुसार तुम्हाला फीड करायचं आहे. पण बाळ जर 9 महिन्याच्या अगोदर जन्माला आले असेल, म्हणजेच बाळ प्रीमेच्युअर असेल किंवा बाळाचं वजन हे 2.5 किलोपेक्षा कमी असेल तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला बाळ झोपला असेल तरी सुद्धा प्रत्येक 2 तासांनी बाळाला उठवून फीड करणं हे गरजेचं आहे, जोपर्यंत बाळ हे एक प्रॉपर वजन गेन करत नाही तोपर्यंत. म्हणजे बाळाचं वजन हे 3-3.5 किलोच्या आसपास होत नाही तोपर्यंत. नॉर्मली जे बाळ फुल टर्म बेबी आहे तर असं बाळ 2 आठवड्यानंतर डिमांड करायला शिकतं. म्हणजे आपोआप तुम्हाला बाळ हा भूक लागल्यानंतर काही साईन्स देतं, जसं की तोंडामध्ये हात घालणं असेल किंवा रडणं, निपल शोधणं. बाळाचे असे जे साईन्स आहेत हे जर तुम्हाला दिसायला लागले तर त्यानंतर तुम्ही बाळाला फीड करायला घेऊ शकता. रात्रीच्या वेळी स्पेशली बाळ जर सलग 3 तास 4 तास झोपत असेल तर त्यावेळी तुम्हाला बाळाला उठवून फीड करण्याची गरज नाही. बाळाची जी काही दुधाची रिक्वायरमेंट आहे हे बाळ हा दिवसभरामध्ये कंप्लीट करत असतो. त्यामुळे रात्री जर बाळ सलग जास्त काळ झोपत असेल तर तुम्हाला सुद्धा छान अशी झोप घ्यायची आहे, तुमच्या आरामाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. या केसमध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की बाळ त्याचं जे वेट आहे हे कन्सिस्टंटली गेन करतो आहे की नाही, बाळाचं वजन हे वाढतं आहे की नाही. शिवाय दिवसभरामध्ये किंवा रात्री बाळ हा त्याचं जे सुसूचं प्रमाण आहे हे प्रॉपर करतो आहे का. म्हणजे दिवसभरामध्ये बाळ जर 6 नॅपीज ओल्या करत असेल किंवा 6 वेळा सुसू करत असेल, बाळाचं वजन छान वाढत असेल, बाळ हा दूध पिल्यानंतर अगदी छान सॅटिस्फाईड वाटत असेल किंवा बाळ हा हॅपी असेल तर त्यावेळी तुम्हाला काहीही काळजी करण्याची गरज नाही. बाळाला डिमांडनुसार तुम्हाला फीड करायचं आहे. प्रत्येक 2 तासांनी उठून फीड करणं हे गरजेचं नाही. पण जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की बाळ हा फुल टर्म असू द्या किंवा प्रीटर्म असू द्या, पहिल्या 2 आठवड्यामध्ये किंवा बाळ जोपर्यंत डिमांड करायला शिकत नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला प्रत्येक 2 तासांनी बाळाला उठवून फीड करणं हे गरजेचं आहे. मग ते दिवसा असू द्या किंवा रात्री असू द्या.